नमस्कार दादा. नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. राहणार बोलतरी पोस्ट विटे तालुका अकोले जिल्हा आयलंड. हा, तर दादा आज आपण आपल्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आले बरोबर. हो. तर दादा ही आपली टोमॅटोची व्हरायटी कोणती दादा? साऊची व्हरायटी. हा, साऊ व्हरायटी बरोबर. हो साऊ. तर साधारणतः हा प्लॉट आता किती दिवसाचा प्लॉट झाला आहे? हो आता जवळजवळ 2.5-3 महिन्याचा होता आला. हा, म्हणजे 2.5 ते 2.5-3 महिन्याचा प्लॉट झालेला आहे बरोबर. हो. आता प्लॉट बांधलाय तुम्ही. हो. बांधणी थोडी लेट झाली तुमच्याकडून बरोबर. पण तरी आता टोमॅटो या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहेत त्याच्यामध्ये गोदावरी, कृषी समृद्धी, सिलिकॉन, पीडीएम, पोटॅश, प्रोम आणि कृषी मॅक्स ही कार्बनयुक्त दाणेदार खत तुम्ही काय केलेले आहे, म्हणजे आता विदाऊट मल्चिंग प्लॉट आहे, मल्चिंग नाही प्लॉटला बरोबर. मल्चिंग नाही. तुम्ही खत खाली टाकलेली आहेत आपली, म्हणजे भर मारलेली थोडक्यात. भर मारलेली. तर मला सांगा, ज्या प्रेडला आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत तुम्ही या प्लॉटला वापरली, तर वापरल्याच्या नंतर दादा तुम्हाला काय काय रिझल्ट जाणवले? असं जाणवलंय की ज्या वेळेस मी लागवड करून 15-20 दिवसांनी भर दिले ना. हा, लागवड करून 15-20 दिवसानंतर भर दिली. हा, त्याच्यानंतर तर त्यावेळेस काळोखी आणि तुम्हाला सांगतो फवारणी सुद्धा कमी लागली. पण माझी लेट बांधणी झाल्यामुळं हा थोडी लेट बांधणी झाली. पण आता जर प्रत्यक्षात पाहिलं ना तर झाडाला चांगल्या प्रकारे फुटवा आहे आणि काळोखी ग्रेनरी आणि महत्वाचं फळं पण भरपूर आहे. फळांची साईज आहे चांगली. साईज आहे पण. हा, आता जर प्रत्यक्षात जर पाहिलं ना तर फुगवून वगैरे चांगली दिली. कारण आपण तुम्हाला बेसल डोस मध्ये पोटॅशच्या गोणी दिली त्याच बरोबर. म्हणजे गोदावरी, कृषी समृद्धी, सिलिकॉन, पीडीएम, पोटॅश, प्रोब आणि कृषी मॅक्स हे तुम्ही खाली टाकलंच होतं त्या प्रेडला बरोबर. हा, आणि त्याच्यानंतर तुम्ही आता मागाशी आपण तो प्लॉटचा फोटो घेतला आपण वांग्याचा प्लॉट, त्याला पण तुम्ही ती ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतच वापरली बरोबर. तर आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहेत ही वापरून तुम्ही समाधानी आहात? इतर शेतकऱ्यांना तुमच्या खतांना औषधांबद्दल काय सल्ला असेल? असं माझं म्हणणं आहे का काय हे खत जर वापरले रासायनिक खतांऐवजी हेच खत जर वापरले, जैविक खत जर वापरले तर जमीन व्यवस्थित भुसभुशीत राहील. हा, म्हणजे जैविक खत जर वापरली तर जमीन भुसभुशीत राहील बरोबर. भुसभुशीत राहील आणि आपल्या जसं काय मालाची क्वालिटी वाढते बरोबर. आता प्रत्यक्षात पाहा ना, जर पाहिलं ना तर भरपूर प्रमाणात त्यानं माल लागलेला आहे आणि साईज आणि चमक, क्वालिटी वगैरे सगळ्याच गोष्टी क्लिअर मध्ये बरोबर. तर आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहे ती वापरून तुम्ही समाधानी आहात? धन्यवाद तुम्ही दिले माहितीबद्दल. ओके.